महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येत असल्यानं मध्य रेल्वे 15 अनारक्षित ट्रेन चालवणार। 4 ते 8 डिसेंबरच्या दरम्यान नागपूर, अमरावती, कोल्हापूर, कलबुर्गी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार। मध्य रेल्वेच्या तपासणीसांकडून एसी लोकलच्या बनावट सीझन तिकिटांसह 3 प्रवासी ताब्यात। ही तिकिटं AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्याचं उघड। 3ही प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई। मुंबईतील हवेचा स्तर अतिशय खालावला। अनेक भागात हा 200हून अधिक। पालिकेकडून गंभीर परिस्थितीसाठी असणारा ॲक्शन प्लॅन लागू। माझगाव, देवनार, मालाड, बोरिवली ईस्ट, चकाला, अंधेरी ईस्ट, नेवीनगर, पवई आणि मुलुंडची हवा अतिशय चिंताजनक। महामुंबईत मालमत्तेचा विक्रीचा आलेख चढता। गेल्या 11 महिन्यात सर्वाधिक मालमत्ता विक्रीची नोव्हेंबर महिन्यात तब्बल 12,299 घरांची विक्री। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात माशाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला। मासे नेण्यासाठी नागरिकांची झुंबड। नाशिकच्या डोंगराळे प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपी विजय खैरनारला 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक। फलटणमधील साखरवाडीत असलेल्या दत्त इंडिया साखर कारखाना पाडला बंद। ऊसाला 3500 भाव मिळण्यासाठी आंदोलन। पुण्याच्या खेड तालुक्यात दावडी परिसरात 3 बिबट्यांचा वावर। बिबट्याचा 2 चिमुकल्यांवर हल्ला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिक शहरात महानगरपालिकेकडून वृक्ष लागवडीसाठी खड्डे। गंगापूर गाव परिसरात जेसीबीच्या मदतीनं खड्डे खोदायला सुरुवात। झाडं लागवड करताना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयची आरोपींच्या घरांवर छापेमारी। शोपियान आणि पुलवामामध्ये एनआयचे छापे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आगामी वर्षात निवृत्त होणाऱ्या खासदारांना सभागृहाकडून अखेरचा बाय बाय केला जाणार। महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड, रजनी पाटील आणि फौजिया खान या 7 खासदारांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।